नमस्कार महाराज. मित्रांनो, अक्षरशः एवढं वाईट वाटतंय. एक व्हिडिओ बघितला मी सकाळी. त्या शेतकऱ्याचं जवळजवळ 1.5 लाखाचं मटेरियल होतं आणि त्याच्यामध्ये त्याचा पूर्णचा पूर्ण लॉस होणार होता. मला बघून एवढं वाईट वाटलं होतं की याच्यामध्ये कमेंट करावा, पण मला कसं आहे, जे वाईट दिसतंय त्याला असं बोलू वाटत नाही, कारण म्हणलं जाऊ दे, आपल्याला काय करणं आहे किंवा मग का विरोधात जायचं उगाच म्हणून. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ते नुकसान झालं बिचाराचं, होऊ दे आता. ते काय, ते जास्त मलाही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत जाता येत नाही. मित्रांनो, होतं काय माहिती आहे का, आता सगळ्या लागवडी सुरू होत आहेत. जसं कापसाच्या असू द्या, केळीच्या असू द्या, सोयाबीनच्या असू द्या, हळदीच्या असू द्या. हळदवाल्यांना सगळ्यात जास्त लक्ष द्या. हळदीच्या असू द्या, आल्याचा असू द्या, या सगळ्या लागवडी सुरू होणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, त्याच्यामध्ये तुम्ही 10-26 वापरता, DAP वापरता, 3-15 वापरता, 8-21 वापरता, 9-24 वापरता, 12-32 वापरता. कुठलंही कॉम्प्लेक्स फळ ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे ते खत वापरता, आणि त्याच्यासोबत मोठी चूक करता ज्या त्या शेतकऱ्याने केली होती. त्याने त्याच्यामध्ये जे सल्फेटयुक्त मायक्रोन्यूट्रियनच्या किटा असतात ते टाकल्यात. मित्रांनो, त्या किटांच्या पायरे तुमचं जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे 10-26, 12-32, ते सगळं फिक्स होतं रे, आणि वाया जातं. काही भेटत नाही तुमच्या पिकाला. तुम्ही म्हणाल मला रिपोर्ट भेटतो. अरे रिपोर्ट भेटतो, मान्य आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजनचा आहे, पोटॅश आहे, रिपोर्ट भेटतो. किंवा इथं फिक्सेशन लेवल जी आहे थोडी कमी राहिली तर तो रिपोर्ट भेटतो. पण जी इफिशियन्सी आहे, जी ताकदीने रिपोर्ट भेटला पाहिजे, तो रिपोर्ट तुम्हाला भेटत नाही. फाटलेल्या दुधाची चहा नाही होत मित्रांनो, कितीही दुरून चांगलं दिसलं तरी. ते जेव्हा बनतं ना, तेव्हा समजतं की आपण काय चूक करून बसलोय आणि आपले किती पैसे वाया गेलेत. आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. लक्षात घ्या, हे जे मी जो तुम्हाला आहे ना, मी माझ्याकडे माझ्या फायद्याचंच बघेल. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची, तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल यार. त्या माणसाने जर आज शिकलं असतं, त्या माणसाने आज हुशार राहिला असतं, तो माणसाने प्रश्न विचारले असते की साहेब, हे रिॲक्ट होत नाही का हो?